नमस्कार, जय महाराष्ट्र. मी धनाजी मनोहर फड आज पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या मुलाखतीमध्ये आपल्या सोबत थेट. आज तुम्ही या फ्रेम मध्ये पाहताय ती एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आजच्या या लाईव्ह संवादामध्ये मी आपल्या सोबत करून देत आहे. महाराष्ट्र देशा विचारांचं खुलं व्यासपीठ या फेसबुक पेजवर ही मुलाखत जे पाहतील त्या सगळ्यांचंच आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आज या लाईव्ह संवाद कट्ट्यावर आम्ही एका महान व्यक्तिमत्वाविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यांच्या आठवणींना आम्ही उजाळा देत आहोत. अशा आमच्या माई संजीवनी अभय कल्लावार यांची जी काही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं अमूल्य असं कार्य आहे, या कार्याचा आढावा आम्ही त्यांचे पती अर्थातच एक साहित्यिक ज्यांनी चळवळीमध्ये खूप मोठं असं योगदान दिले असं व्यक्तिमत्व अभयजी कल्लावार आज आपल्यासोबत या ठिकाणी लाईव्ह आहेत. सर, पहिल्यांदा महाराष्ट्र देशा विचारांचं खुलं व्यासपीठ या फेसबुक पेजच्या लाईव्ह संवाद कट्ट्यावर मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, जय शिवा. सर, पहिल्यांदा तुम्ही तुमचा थोडासा अल्पसा परिचय आपणाला या ठिकाणी करून द्यावा ही विनंती. मी अभय कल्लावार. माझं संपूर्ण योगदान जे राहिलं सामाजिक कार्यात असो किंवा राजकीय पटलावर सुद्धा ते विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात झालेलं आहे. माझे राजकीय गुरु ज्यांनी मला राजकारणाची आणि समाजकारणाची अक्षरं गिरवली ते विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या सानिध्यामध्ये आणि त्यांच्या बुलंद अशा नेतृत्वामध्ये आमच्या विदर्भाची वेगळ्या विदर्भाचं आंदोलन ही त्या काळामध्ये अतिशय गाजलेलं, अतिशय प्रकर्षाने प्रभावीपणे वेगळ्या विदर्भासाठी झालेलं आंदोलन होतं. विदर्भाची एक संपूर्ण फळी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. एक पिढीच्या पिढी वेगळ्या विदर्भासाठी रस्त्यावर उतरली होती आणि काँग्रेसला त्यावेळेस पर्याय विदर्भामध्ये दिलेला होता. जवळपास 20 आमदार महाविदर्भ राज्य संघर्ष समिती या नेतृत्वाखाली, या बॅनरखाली महाविदर्भातून निवडून आलेले होते. आणि इंदिराजी जेव्हा संपूर्णपणे पराभूत झाल्या होत्या, जनता पार्टीच्या वेळेस 1975-76चा तो काळ होता आणि त्यावेळेस इंदिराजींना पुनर्जीवित करण्याचं काम संपलेल्या इंदिराजी ज्यांना काँग्रेस पक्षातून बहिष्कृत केलं होतं, इंदिराजी आता काही कामाच्या राहिल्या नाहीत असं समजून आणि त्यांचं योगदान विसरून त्यावेळेसच्या काँग्रेस पुढाऱ्यांनी इंदिराजींना काँग्रेसमधून बहिष्कृत केला होता. अशा वेळेस संपलेल्या इंदिराजींना आपली विदर्भाच्या चळवळीची ताकद देऊन, शक्ती देऊन विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी त्यांना या देशाच्या पंतप्रधान पदावर पुनर्स्थापित केलेला होता. हा फार मोठा इतिहास आहे आणि अशा उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या नेतृत्वाच्या अतिशय जवळून त्यांचा एक निकटस्थ सहकारी म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. मग ते वेगळ्या विदर्भाचं आंदोलन असो की सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना सन 2000 साली शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांची माझी भेट झाली आणि त्यातून विदर्भामध्ये वीरशैव लिंगायतांचं एक संघटन निर्माण करण्याची पूर्ण त्यांनी मला अथॉरिटी दिलेली होती आणि संमती दिलेली होती आणि विदर्भामध्ये त्यावेळेस शिवा संघटनेची बांधणी करण्याचं काम मध्य प्रदेशापर्यंत माझ्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि ह्या संपूर्ण घडामोडीमध्ये माझ्या पाठीशी माझी पत्नी, माझी अर्धांगिनी सौ संजीवनी कल्लावार या पूर्ण ताकदीनिशी उभ्या राहिलेल्या होत्या. पैशाची मी MSCB मध्ये काम करत होतो आणि MSCB मध्ये काम करत असताना मला एक क्लास 1 अधिकारी म्हणून मी निवृत्त झालो. त्या संपूर्ण माझ्या कार्यामध्ये तिने पूर्ण योगदान दिलं आणि परिवारात ज्याला म्हणता येईल ते योगदान देत असताना तिने कधी पगाराची चौकशी केली नाही किंवा मला संसाराची जी एक जबाबदारी असते, असं म्हणतात संसाराला 2 रथ असतात, परंतु माझ्या संसाराचा रथ जो होता त्याला एकच चाक होता आणि ते संजीवनीचं होतं आणि तिच्या ताकदीवर माझा संसाराचा गाडा हा मी पुढे नेऊ शकलो आणि इथवर येऊ शकलो असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही काढलात विषय की आपल्या घरातील कुटुंबाचा एक गाडा, चाक किंवा अर्धांगिनी संजीवनी माई होत्या. खरं तर ज्यांच्या नावातच संजीवनी आहे
जी एखाद्याला मिळाल्यानंतर एक नवी प्रेरणा त्याच्यातून मिळते. तर मला आपल्याकडून असं जाणून घ्यायचं आहे की बाल्यावस्था पूर्ण करून ग्रस्ताश्रमामध्ये तुमचं आणि माईचं जो विवाह झाला, तर या आठवणी नेमक्या तुमच्याकडे काय आहेत आणि कशा पद्धतीने सांगता? तुमची पहिली भेट वगैरे त्या बाबतीत काय सांगता येईल? संजीवनी कल्लावार ही माझी मामे बहीण, माझ्या मामांची मुलगी. आणि अशी गाठभेट असं काही नव्हतंच. ध्यानीमनी नसताना तो योग माझ्या आयुष्यामध्ये संजीवनी आली. आमच्या मामांकडनं प्रस्ताव आला आणि एक सेटल मॅरेज झाला म्हणून. असं सेटल मॅरेज ते त्या ठिकाणी झालं. परंतु संजीवनी कल्लावार यांच्या आठवणी माझ्या जवळ राहिलेल्या आहेत. त्या स्मृतीपटलावर कायमच्या राहणार आहेत. कारण फोटो किंवा लग्नाचे फोटो किंवा अजून इथल्या कुठल्या कार्यक्रमाचे फोटो हे फार क्वचित. लग्नाचे तर फोटो माझ्या माहितीप्रमाणे नाहीच आहेत. या लग्नामध्ये अनेक मान्यवर राजकीय क्षेत्र विदर्भातले आमचे पुढारी, आमचे सहकारी हे सर्व बहुतांश त्या ठिकाणी आलेले होते. परंतु फोटोजेनिक त्याही नव्हते आणि मीही नव्हतो. फोटोसाठी आपण काही समोर समोर केलं पाहिजे किंवा आठवणी म्हणून, पण त्या आता जाणवतं की त्या स्मृतीमध्ये राहिल्या असत्या तर लोकांना दाखवता आल्या असते. माझ्या स्मृतीपटलावर आहे ते मी बघू शकतो, मी अनुभव घेऊ शकतो त्याचा. परंतु तो इतरांना मला त्या ताकदीने देता येत नाही. ही एक उणीव आहे, परंतु मला त्याची खंत नाही. कारण संजीवनी कल्लावार ह्या जसं तुम्ही म्हटलं तिच्या नावात संजीवनी आहे. तिने माझ्या प्रत्येक कार्यात, माझं कार्य लहान असो मोठं असो, तिच्या आवडीचं असो नावडीचं असो, असं तिने कधीही प्रकर्षाने मला जाणवू दिलं नाही. आणि सदैव माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, कामामध्ये, कार्यामध्ये तिने त्याच ताकदीने, पूर्ण ताकदीने माझ्या पाठीशी उभी राहून आपलं स्वतःचं मन मारून प्रसंगी ती मला ताकद तिने दिलेली होती. आता कल्लावार कुटुंब आमच्या जितकी काही आपल्या परिचयाची आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे की कल्लावार कुटुंब म्हणजे एक प्रशासकीय आणि शिक्षित कुटुंब म्हणून आम्ही तुमच्याकडे एक आदराने पाहतो आणि आदर्श व्यक्तिमत्व तुम्ही आहात. तर त्या बाबतीत आम्ही पाहतो. मग एकीकडे तुम्ही शासकीय नोकरीमध्ये होतात आणि माई संजीवनी या केंद्रीय कर्मचारी होत्या. तर तुमचा आणि त्यांचं हे टाइम मॅनेजमेंट आणि सोबतच तुम्ही तुमची नोकरी सांभाळताना चळवळीमधले एक मोठे आणि महत्त्वाचं योगदान तुमचं आहे. तर हा जो काही समतोल होता किंवा हा जो काही समन्वय तुमच्यामध्ये होता, तर एक पती पत्नी म्हणून किंवा एखादी शासकीय कर्मचारी म्हणून, तर ह्या संवाद आणि हा ताळमेळ तुमचा एकमेकांचा कसा प्रामुख्याने साधला जायचा? साहेब, दोघांची आमची मतं आणि मन ही एकजीव झालेली अशी होती. आम्ही दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि ते समजण्यामध्ये आम्ही फार यशस्वी झालो असं मी म्हणेल. त्याचा मला आनंदही आहे. संजीवनीसारखे एक म्हणजे काय म्हणता येईल, समजदार, माणुसकीची जाण असलेली सौभाग्यवती मला लाभली आणि संपूर्ण आयुष्यभर तिने ही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे निभावली. ती खरं पाहिलं तर त्यांचेही वडील अधिकारी होते एजी ऑफिसमध्ये, नंतर ऑडिटर जनरल ऑफिसमध्ये ते गेले. एक उच्च अधिकाऱ्यांची ती मुलगी होती, परंतु त्याचा कुठलाही तिचा मध्ये तो अहंकार नव्हता. आणि दुसरं म्हणजे ती अतिशय हुशार होती, मेरिटियस स्टुडंट होती. सायकॉलॉजीमध्ये तिने MA केला. इंग्रजीवर तिचं प्रभुत्व होतं, संस्कृतवर प्रभुत्व होतं, मराठी हिंदी तर या भाषा तिला अवगत होत्याच. परंतु याचं कुठेही तिने असा अहंकार तिने तिच्या स्वभावामध्ये वागत असताना, बोलत असताना कोणाशी की मी उच्च विद्याविभूषित आहे किंवा एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याची मुलगी आहे, असं कधीही त्यांनी त्यांच्या वागणुकीतून माझ्याकडे येणारे जाणारे जे गोरगरीब कार्यकर्ते होते किंवा वेगळ्या विदर्भाच्या चळवळीतली नेते मंडळी होती, काही अशिक्षित बहुसंख्य लोक, त्यावेळेस शिक्षणाचा गंध नसलेली माणसं कामानिमित्त घरापर्यंत यायची. परंतु तिने कधीही त्या कुणावरही आगपाखड केली नाही. सगळ्यांचं यथोचित मान सन्मान ठेवूनच घरामध्ये आलेला जसा अतिथी देवो भव या भावनेतून तिने प्रत्येकाचा माझ्या घरामध्ये, मी माझ्या अनुपस्थितीमध्ये ती कधी तिने जाणवू दिली नाही. आणि म्हणून आजही लोकांच्या स्मरणामध्ये संजीवनीबद्दल म्हटलं तर एक ओयासिस, माझ्या घराचा एक, माझे कार्यकर्ते, माझे
सहकारी माझे नेते मंडळी यांच्या नेहमी सदैव स्मरणात राहिलेला आहे. अभयच्या घरी जायचं म्हणजे ओएसिस आहे ते. वाळवंटामध्ये जसं वृक्ष राजकारणासारख्या विषयामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये इतका जीव लावणारी आणि समजून घेणारी सौभाग्यवती मला मिळाली. यामुळे मी जास्त क्षमतेने माझं काम अतिशय आनंदाने आणि पूर्ण ताकदीने करू शकलो असा मला ठाम विश्वास आहे. अगदीच तुम्ही आत्ताच सर म्हणालात की माई ह्या स्वतः विद्याविभूषित होत्या, त्या मेरिटच्या स्टुडंट होत्या. नुसतं मराठी हिंदी नाही तर त्या अन्य लँग्वेजवरही त्यांचं प्रभुत्व होतं, इंग्रजीवर प्रभुत्व. आणि प्रामुख्याने तुम्ही सुद्धा लेखन क्षेत्रामध्ये तुमचं पण योगदान आहे. तर माईची तुम्हाला प्रामुख्याने म्हणजे संसाराच्या या रथाच्या त्या खरं चाक होत्या आणि तो अगदी आदराने ओढला जायचा हे आपल्याकडून समजलं. मात्र लेखन क्षेत्रामध्ये जी आपली वाटचाल होती तर त्यामध्ये माईचं आपल्याला कशा पद्धतीने फार मोठं योगदान राहिलेलं आहे. कारण मी साहित्यिक वगैरे नाही, मला जे सुचलं ते लिहायचं आणि मांडायचं, बोलीभाषेमध्ये मांडण्याचा तो प्रयत्न माझा झाला. परंतु एक प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे की ह्रस्व दीर्घ जे मराठीमध्ये आपण करतो किंवा इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकल ज्या गोष्टी असतात, तर इंग्लिशमध्ये ती अनेक माझे मित्र इंग्लिशमधनं प्रभावी बोलणारे असे होते, परंतु त्यांना सुद्धा ती त्यांच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक त्यांच्या तोंडावर दाखवून द्यायची प्रेमळपणे की नाही इथे हे असं पाहिजे होतं वाक्य तुमचं. आणि माझे मित्र अवाक व्हायचे, कारण दिसायला ती अशी वाटत नव्हती की इंग्लिश स्पीकिंग आणि इतके ग्रॅमॅटिकल प्रभावी तिचं प्रभुत्व असेल असं चेहऱ्याने ती अशी वाटत नव्हती. अगदी ऑर्थोडॉक्स लेडीज अशी असते तसं मोठं कुंकू वगैरे लावलेलं. तर त्या चुका ती दाखवून द्यायची, पण प्रेम म्हणजे कोणाला असा राग येईल किंवा वाईट वाटेल ह्या उद्देशाने नाही, अतिशय मनमोकळेपणे दिलखुलासपणे त्या चुका दाखवायची. मराठीमध्ये सुद्धा तिचं ह्रस्व दीर्घावरचा फार आग्रह असायचा आणि मग मी तिला तपासायला द्यायचं. मी लिहायचं आणि त्याच्यामध्ये बघ याच्यामध्ये काय ह्रस्व दीर्घ आहे, तर त्या पूर्ण म्हणजे प्रचंड चुका त्याच्यामध्ये राहायच्या, परंतु तिने ते शेवटपर्यंत सांभाळलं. अगदी शिवा संघटनेने आता माझ्यावर तो माझ्या तब्येतीमुळे मागे राहिला प्रोजेक्ट, परंतु महात्मा बसवेश्वरांचं एक शुद्ध आणि वास्तव चरित्र तयार करण्याची जबाबदारी, निर्माण करण्याची, लेखन करण्याची जबाबदारी शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी माझ्याकडे दिलेली होती. आणि मी ती अगदी ज्या टाइम पिरियडमध्ये ते करून द्यायचं होतं त्या पिरियडमध्ये मी ते सर्व लिहून अनेकांचे लेख घेतले त्याच्यावर, आणि ते सर्व लेख आणि संजीवनीकडनं त्याचे काही DTP सुद्धा झालेलं होतं, ते तपासून मी धोंडे सरांकडे दिले. महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भात सुद्धा तिचं सहकार्य म्हणजे ते चरित्र लिहिणं हे फार अवघड आणि फार कठीण काम होतं, परंतु त्यांची काही ठिकाणी मांडणी करण्यामध्ये सुद्धा तिने आणि प्रूफ तपासण्यामध्ये फार मोठं संजीवनीचं योगदान राहिलं. आज ते काम अपूर्ण राहिलेलं आहे, ते काम निश्चितपणे मी पूर्ण करील, परंतु ती उणीव राहील तपासणी ह्रस्व दीर्घ काढायची. पर पाहू त्याच्यातून रस्ते काही निघतीलच, पण ती ही उणीव आहे आयुष्यामध्ये. संजीवनीच्या जाण्याने एक फार मोठं माझं वैयक्तिक तर झालंच, पण ज्या सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा तिचा मला आधार राहायचा आणि तिच्या आधारावर मी ही अतिशय कठीण अशी कामगिरी सुद्धा मी अतिशय लिहिल्या सहजतेने मी करून जायचा, तर ती उणीव तिची सदैव मला भासत राहणार आहे. नाही, अगदीच खरं तर आपण असं सांगितलं की मी एक चळवळीतला खूप मोठा असं व्यक्तिमत्व, मग चळवळीमध्ये तुम्हाला अनेकदा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सतत प्रवास करावा लागायचा आणि घरी माई स्वतः घर सांभाळायच्या. मग कधी असं एखादं तुम्हाला आठवण आहे का तुम्ही आणि माई, कारण चळवळीत जायचं नेतृत्व करायचं म्हणजे एकट्यालाच बऱ्याचदा फिरावं लागायचं, मग तुम्ही दोघे एखादा असा प्रसंग किंवा आठवणीत आहे काही जिथे तुम्ही बाहेर फिरण्यासाठी गेलाय, तर त्या आठवणी काही सांगता येतील का? हो, निघाले ना बाहेर फिरण्याच्या आठवणी. एक प्रसंग असा आहे, मार्कंडा म्हणून आमच्या विदर्भामध्ये, त्याला शिवा संघटनेच्या मागणीवरून तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातलं चामोर्शी तालुक्यामध्ये पैनगंगेच्या तीरावर मार्कंडा हे तीर्थक्षेत्र आहे, जे मार्कंडेय म्हणून पुराणांमध्ये आपण ज्या ऋषींचं एक चिरंजीवांपैकी त्यांचा उल्लेख केला जातो की ते चिरंजीव राहिलेले आहेत. त्या मार्कंडेयांचं कर्मक्षेत्र त्या ठिकाणी त्यांची
तपोभूमी होती. त्या मार्कंड्याला शिवा संघटनेचा भव्य दिव्य मेळावा झाला आणि माझे वडील कैलासवासी मनोहरराव कल्लावार यांनी लिहिलेल्या वीरशैव साहित्याचे दीपस्तंभ या पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा त्या ठिकाणी होतं. आणि अतिशय झाडीपट्टी जंगलामध्ये असल्यासारखं मार्कंडा क्षेत्र. माझे अनेक सहकारी शिवा संघटनेचे म्हणायचे, भाऊ या ठिकाणी तुम्ही मेळावा घेता, इथं कोण येणार आहे जंगलामध्ये. परंतु तुम्हाला सांगण्याचा मला अतिशय आनंद होतो की त्या मार्कंड्यासारख्या अतिशय दूर असलेल्या लांब असलेल्या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यातून सहकारी आलेले होते. आणि खाली आणि वर, खालचा माळा आणि वरचा माळा असे 2 माळे फुल झाले होते, हाऊसफुल झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने जवळपास 2,500-3,000 हजार लोक त्या दुर्धर कठीण असलेल्या ठिकाणी सुद्धा येऊ शकले होते. त्या ठिकाणी आम्ही आणि प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी तुम्ही जो विषय टाकला की चळवळीतल्या कार्यकर्त्यांना कुटुंबासोबत कुटुंबाला वेळ देता येत नाही, आणि तोही एक उद्देश मी त्या ठिकाणी घेतलेला होता. धोंडे सरांना सहकुटुंब मी त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांचे 2 मुली आणि 1 मुलगा, वहिनी आणि माझं कुटुंब, इतरही आमच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची कुटुंब होती. तर आम्ही त्या ठिकाणी मार्कंड्याची सहल केलेली होती. मार्कंड्याला नुसतं नाही तर तिथे अंधारी म्हणून ताडोबाचा एक दक्षिण भागामध्ये, उत्तर भागामध्ये एक भयानक असं जंगल आहे. आता ते बऱ्याच लोकांना ठाऊक झालं आहे. पूर्वी काही VIP लोकांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जायचा. ताडोबा हे माहिती होतं, पण अंधारी हा लोकांपासून एक अलिप्त राहिलेला भाग होता. आणि त्यामुळे तिथे वन्य प्राण्यांचे जे आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे, ते वन्य प्राणी मुबलक प्रमाणात सहजपणे आपल्या निदर्शनास यायचे. कारण त्यांना अटकाव नव्हता, माणसं कमी यायची, तर ते त्यांच्या याच्यामध्ये ती राहायची. तर त्या ठिकाणी आम्ही एक सहल मेळावा झाल्यानंतर त्या मेळाव्याला विदर्भवीर भाऊ जांबवंतराव धोटे हे सुद्धा आलेले होते. आणि भाऊंच्या हस्ते दलित साहित्याचं फार मोठं नाव आहे, गझलकार, मराठीचे गझलकार, आंबेडकरी चळवळीतले माझे सहकारी जे मुंबई दूरदर्शनचे डायरेक्टर सुद्धा राहिले, भाऊ पंचभाई, हे सुद्धा त्या ठिकाणी आवर्जून आमच्या परिवारामधले एक घटक म्हणून त्यावेळेला उपस्थित होते. आणि 2 दिवस आमचे मेळाव्यानंतर जे अतिशय कौटुंबिक वातावरणामध्ये, म्हणजे धोंडे सरांचा परिवार, माझी फॅमिली आणि हा सगळा परिवारच एक होता, विभागून चालणार नाही. कारण आम्ही शिवा संघटनेचा घटक किंवा शिवा संघटनेचा परिवार म्हणून आम्हाला रक्ताच्या नात्यांपेक्षा विचारांची नाती ही फार जवळची वाटली. आणि म्हणून वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत सुद्धा असतील, कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध हे आम्ही कधी चळवळीमध्ये आणले नाहीत की हा माझा नातलग आहे, याला काही पदाधिकारी करा, याच्यावर काहीतरी जबाबदारी द्या, असं कधी जाणवलं नाही. काम करेल आणि विचारांना पुढे नेईल, तो आपला भाऊबंद. आणि विचारांनी आम्ही माणसं जोडण्याचं काम वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत केलं. आणि शिवा संघटनेमध्ये सुद्धा वैचारिक भूमिका घेऊन आम्ही या संघटनेमध्ये काम करत आहोत. नाही, अगदीच. खरं तर ह्या झाल्या गावाकडच्या तुम्ही फिरायला गेलेल्या आठवणी. थोडंसं आता आपण संसाराकडे येऊया, कुटुंबाकडे येऊया. प्रामुख्याने माईचा स्वभाव आम्हा सर्वांना परिचित आहेत, कारण एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून नेहमी आम्ही माई संजीवनीकडे पाहतो. मग मला आता तुमच्याकडून असं आम्हाला जाणून घ्यायचे की माई एक केंद्रीय कर्मचारी होत्या, मग त्या दररोज सेवेसाठी जायच्या, त्यानंतर त्या परत यायच्या. मग प्रामुख्याने घरामध्ये प्रश्न तयार होतो प्रत्येकांच्याच की स्वयंपाक बनवणे, सकाळी जाताना टिफिन डब्बा घेऊन जाणे, पुन्हा सायंकाळी आल्यानंतर रात्रीचं डिनरचं जेवण. तर माई या बाबतीमध्ये कशा होत्या, त्या आठवणी कशा आहेत त्याबद्दल? अन्नपूर्णाच होती. अनेक आमचे मित्र आजही तिच्या ज्या त्यांनी आठवणी पाठवल्या त्याच्यात जवळपास लोकांच्या आठवणींमध्ये हा भाग आहे. तो तिच्या आयुष्याचा, म्हणजे त्याच्याशिवाय माई परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि कोणीही आलं तर ती सुरुवात ही जेवण करून जा असं म्हणायची, चहा घेऊन जा असं नाही. चहा हा सगळ्यात शेवटी राहायचा. जेवण करून जा, नाश्ता करून जा, नाहीतर मग चहा पिऊन जा, असा तिचा खूप आग्रह राहायचा. आणि अनेक लोकांच्या सदैव स्मरणात ती एक माई म्हणूनच राहिलेली आहे. अन्नपूर्णा माई. लोकांना दूरदूरून कार्यकर्ते यायचे, तर त्यांच्या भावना ते जरी बोलू शकले नाही की मला वाढा म्हणून, मला भूक लागली आहे,
असं कोणी म्हणत नाही सहसा, पण ही भावना ती जाणायची ती त्या पूर्ण जाणीवेत होती की बाहेरगावरून कार्यकर्ता येतो आहे, सकाळी निघालेला असेल, आपली दिवसभरची कामं केलेली असेल, उपाशी तापाशी आलेला असेल, तर ती त्या जबाबदारीतून ती त्यांच्याशी बोलायची, वागायची. आणि तिने कधी असा कंटाळा केला नाही की मला ऑफिस आहे, माझं ऑफिस उशिरा, तुमच्यामुळे मित्र येतात, कार्यकर्ते येतात, सहकारी येतात, तुम्हाला जायला उशीर होतो, सुट्ट्या घ्याव्या लागतात, तुमचं तुम्ही सांभाळत बसा वगैरे, असा कधी त्रागापूर्ण आयुष्यात मला आठवत नाही. आणि सदैव ती म्हणजे त्रास झाला असेल नाही असं नाही, पण तिने ते ओठावर येऊ दिलं नाही आणि सदैव हसतमुख याच्यानीच ती आलेल्या गेलेल्यांचं स्वागतासाठी तत्पर राहायची. हे पूर्ण आयुष्यभर म्हणजे अगदी काल परवा या ठिकाणी औरंगाबादल्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये आमची नागपूरची डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या इथे स्पर्धा झालेल्या होत्या आंतर विद्यापीठाच्या. तर त्या नागपूर विद्यापीठाचे माझे मित्र अविनाश तितरमारे हे टीम घेऊन मॅनेजर म्हणून नागपूर विद्यापीठाची इथे आली आहे आणि तिचं बायपास झालेली होती. तिची तब्येत अतिशय खराब होती 7-8 महिन्यापासून, परंतु या ठिकाणी आल्यावर थोडंसं तिच्या तब्येतीला आराम पडला होता. ऑक्टोबरला आम्ही आलो, परंतु तिने त्याचं कुठलंही दुःख किंवा कारण समोर केलं नाही मला आता जमत नाही, तुम्ही पाहून घ्या, काही यांना बाहेर जेवायला घेऊन जा, असंही नाही. तिने त्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं की भाऊजी उद्या तुम्ही या, माझ्या हातचं जेवण करून जा. तर त्या अविनाशजींना सुद्धा अतिशय वाईट वाटत होतं की पहा यांची बायपास झाली आणि तब्येत क्रिटिकल आहे आणि मी आल्यामुळे यांना हे सर्व करावं लागत. पण नाही म्हणे, मी बाहेर जेवणाची काही काळजी करू नका, मी माझी व्यवस्था करून येईल म्हणे मी उद्या, पण माझी नाही म्हणे, इतक्या दुरून आले, माझ्या देशातले लोक आल्यावर मी कसं उपाशी पाठवेल म्हणे. आणि त्या जाणीवेतून तिने पूर्ण जेवण, मला असं आठवतं तिला 2 जुलै 2022ला हृदयाचा तीव्र झटका आला आणि 2 जुलै 22 पासून ती शेवटपर्यंत बेडवरच राहिली. 1-2 दिवस राहायची आणि परत तिला हॉस्पिटलाइज करावं लागायचं. परंतु ते दुःख विसरून तिला इतका आनंद झाला की माझ्या गावचं कोणीतरी आलेलं आहे आणि त्या आनंदात तिने स्वतःचं दुःख बाजूला ठेवून अविनाशजींसाठी पूर्ण स्वयंपाक केला. आणि मी तुम्हाला म्हणजे मलाही सुद्धा आनंद होईल की अविनाशजी तितरमारे हे एकमेव असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यासाठी तिने या गेल्या जुलैपासून ते जाईपर्यंत जो स्वयंपाक केला तो एक स्वयंपाक मला चांगल्या स्मरणात आहे. असे अनेक किस्से आहेत तिच्या आठवणींसाठी सदैव म्हणजे चिरंतन ज्याला म्हणू अशा, ते असं कंटाळा मला वाटत नाही. आजही त्या आठवणी ज्या आहेत त्या घेऊन आम्ही पुढचं काम तिच्यासाठी काहीतरी अशा तिच्या आठवणी राहतील असंही काही उपक्रम भविष्यामध्ये आम्ही करू. तो अजून साकार झालेला नाही, काय करावं याच्यावर चिंतन सुरू आहे. परंतु संजीवनी ही खरोखर तिच्या हातामध्ये एकतर काय म्हणते ती कला होतीच, लोकांना ती जे करायची ते लोकांच्या सदैव स्मरणात त्या गोष्टी आहेत. म्हणजे तिने केलेली टमाट्याची चटणी आमच्या धोंडे सरांना तर ती अपार आवडायची. म्हणजे ताई तुमच्या हातची चटणी पाहिजे असं त्यांचा आग्रही हे राहायचा. अनेक माझं भास्कर लोंढे असेल तर त्याचे तर ते स्मरण, ते आता CEO आहेत लोकशाही वार्ता म्हणून वर्तमानपत्र आहे नागपूरचं, त्याचं संपादक आणि प्रमुख. त्यांनी सुद्धा सांगितलं, आमच्याही लक्षात नाही पण त्याच्या ते लक्षात राहिलं की ही डाव्या हाताने लिहिते किंवा डाव्या हाताने काम करते. आमचं हे सदैव कधीच लक्षात नाही आलं, इतकं जवळ राहून. आणि त्याच्यामुळे त्यांच्या ते लक्षात राहिलं की डाव्या हाताने काढलेली रांगोळी माझ्या नेहमी लक्षात आहे, त्यांनी केलेला स्वयंपाक आणि त्यांनी त्याचं हेडिंगच दिलं अन्नपूर्णा संजीवनी कल्लावा एक अन्नपूर्णा. तर हेच अनेक लोकांच्या बाबतीत म्हणजे असा व्यक्ती नसेल की जो घरी आला आणि त्याला संजीवनीच्या हातची चव आठवली नाही. तर ह्या सदैव लोकांच्या जिभेत आणि मनावर राहणाऱ्या गोष्टी आठवणी आहेत तिच्या. तीच खरं तर माईच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा एक 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 उलगडा आपल्या या ठिकाणी आठवणीतून होतोय. आपण सांगितले की माई अन्नपूर्णा होत्या, माईच्या हातून अनेक वेळा आलेल्या कार्यकर्ता कुठलाही उपाशी घडून जायचं नाही,
प्रत्येक व्यक्तीस आलेल्या अतिथी देवो भव म्हणून ते त्यांची सेवा करायच्या. त्यासोबतच काही व्यक्तींचं जर का बोलीभाषेमध्ये काही रस्वदीर्घ चुका असतील तर अगदी प्रेमाने समजून सांगणाऱ्या माई संजीवनी होत्या आणि आपल्या आयुष्यातील त्या अर्धांगिनी. एकीकडे प्रामुख्याने संसाराचा हा गाडा चालत असताना त्या गाड्यामध्ये आणि त्या संसारामध्ये अजून आनंद जेव्हा द्विगुणित होतो ते म्हणजे अपत्य झाल्यानंतर. तर तुम्ही आता तुमच्या अपत्याबद्दलची माहिती आणि तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला आणि माहींना कशा पद्धतीचा आनंद झाला तर त्या आठवणीला सुद्धा आपण आता या ठिकाणी उजाळा देऊयात. काय सांगाल? एक चांगला प्रश्न होता आहे हा, कारण आमचा संसार वेलीवर गौरी नावाचं जे एक सुंदरसं सर्वांग आणि परिपूर्ण ज्याला म्हणता येईल असं एक फूल लागलं, तर त्याच्या आठवणी फार म्हणजे विस्मयचकित करणाऱ्या आहेत. कारण गौरीच्या वेळेला जेव्हा संजीवनीला डॉक्टरांनी एक पिरियड दिला की या वेळेस डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे, नेमकं त्याच वेळेला मी नागपूर के रस्ते मौत को सस्ते अशी मागणी करत आम्ही चळवळीतून त्यावेळेस माझे सहकारी श्रीकांत धोटे जे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करायचं स्टुडंट विंगचं श्रीकांत धोटे आणि ते आम्ही एक संघटना काढली होती युवा संग्राम. त्या युवा संग्रामचे ते अध्यक्ष होते आणि मी जनरल सेक्रेटरी होतो. युवा संग्रामच्या वतीने त्यावेळेस निर्णय घेतला होता की नागपुरामध्ये तरुण पोरं, क्लासला जाणारी मुलं, कॉलेजमध्ये जाणारी मुलं ॲक्सिडेंटमध्ये सापडायची, मरण पावायची. तर ही नागपूरकरांवर आलेलं संकट दूर व्हावं आणि याच्यातून काही वेगळा पर्याय निघावा म्हणून त्यावेळेस एक मोठं आंदोलन आम्ही घेतलं. नागपूर के रस्ते मौत को सस्ते हा नारा देऊन आम्ही नागपूरच्या विविध चौकांमध्ये धरणे आंदोलनं केली. प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा त्यामागे उत्स्फूर्त सहभाग मिळाला आणि ते वाढत वाढत मग शेवटी आम्ही घाटावर बसलो की एवढं सगळं आंदोलनं सगळं करूनही ही प्रशासन आणि शासन जागृत होत नाही, म्हणून आम्ही घाटावर बसलो की बाबा मृतात्म्यांनो आता तरी यांना जागवा तुम्ही, आम्ही थकलो यांना जागो करून. शेवटी तुम्ही असे अनेक अभिनव शेवटी झाडावर लटकलो. त्या दिवशी नागपूरची विधानसभा हिवाळी अधिवेशन जे नागपूरला होतं ते नागपूरला होणार होतं आणि म्हणून आम्ही झाडावर उलटे लटकलो. टाइम्स ऑफ इंडियाने त्यावेळेसच्या फार मोठी प्रसिद्धी त्या आंदोलनांना दिलेली होती. तर हा सगळा एकामागून एक आंदोलनं चालू होती आणि घरामध्ये संजीवनी ह्या ड्यू होत्या डिलिव्हरीसाठी, परंतु मी एक पती म्हणून पाहिजे तेवढी काळजी त्या पिरियडमध्ये मी त्यांची घेऊ शकलो नाही. सामाजिक आंदोलनांना, सामाजिक कार्याला आम्ही वाहून घेतलेले लोक होतो आणि त्यामुळे घरच्या अडचणी आणि त्याही अडचणीचा तिने कधी रागा केला नाही, वैताग केला नाही आणि आपली जबाबदारी सांभाळून, ड्युटी आणि स्वतःची प्रकृती सांभाळून ती समोर जात होती. परंतु ते आंदोलन झाल्यानंतर मी जेलमध्ये गेलो, जेलमधून बाहेर आलो. भाऊ जामवंतराव धोटे यांनी आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना बाहेर काढलं आणि बाहेर आल्यावर आम्ही मग दुसरं आंदोलन लगेच घेतलं. ग्रामीण नागपुरामध्ये आम्ही युवा संग्रामच्या वतीने नागपूर जिल्ह्याची पदयात्रा काढलेली होती आणि त्यावेळेस माझ्या मित्रांनी बाबा अनवाणे म्हणून, तो नंतर अनेक वरिष्ठ पदावर गेला आणि विलास मुत्तेमवार केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पीए राहिला, परंतु तो माझ्या नेहमी सानिध्यात राहायचा, माझ्या रोज संपर्कात राहायचा. बाबा अनवाणेंनी बातमी आणली, अभय तुला मुलगी झालेली आहे, खूप सुंदर आहे, मी पाहून आलो, तर तू आला पाहिजे. मग माझे त्यावेळेस आमचे जे युवा नेते होते श्रीकांत धोटे, त्या पूर्ण याचं जे नेतृत्व करत होते पदयात्रेचं, त्यांनी सांगितलं अभयराव तुम्ही जा आणि आता संजीवनीकडे लक्ष द्या. काय संजीवनी ही त्याची क्लासमेट होती श्रीकांतची शाळेमधली आणि त्याच्यामुळे नंतर माझ्याविषयी संपर्क झाल्यानंतर परत ते त्यांच्या ओळखी वाढल्या. तर तो म्हणाला नाही संजूकडे तू लक्ष दिलं पाहिजे आणि मुलीकडे आता लक्ष दे, आम्ही सांभाळून घेतो. परंतु मी गेल्यावर संजूनी मला सांगितलं, पाहिलं मी आणि मुलीला तिच्या प्रकृती चौकशी केली आणि संजूनी मला सांगितलं अहो तुम्ही पदयात्रेला आला, तुम्ही जा आता, बाकी लोकांचं, तिला ती फिकीर होती की बाकी लोकांचं कसं होईल.
कारण माझ्यामध्ये जे एक संघटनात्मक गुण होते ते तिने हेरलं होतं. नाही म्हणे तिथे लोकांची राहायची व्यवस्था, थांबण्याची व्यवस्था आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते पोरं करणार नाही म्हणे. ते काय उमस पोरात झोपतील, रस्त्यावर झोपतील, उपाशी राहतील, पण त्यांना त्यांची जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी होणार आहे तिला ती फिकीर लागलेली होती आणि तिने मला त्याही अवस्थेत परत पाठवलेलं होतं. असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे आंदोलनात चळवळीमध्ये नुसता सक्रिय सहभाग घेऊन होत चालत नाही, तर पाठीमागे त्या ताकदीनिशी सर्व मानसिक आधार देणारी कुठली तरी एक शक्ती लागत असते. ती संजीवनीच्या रूपाने मला मिळालेली होती. अगदीच. खरं तर असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे उभी असते ती एक स्त्री, आणि जेव्हा ही स्त्री अर्धांगिनी असते, ही स्त्री जेव्हा पत्नी असते, तेव्हा नक्कीच माणूस जगातील कुठल्याही संकटावर मात करू शकतो. आणि त्याचंच एक आदर्श उत्तम व्यक्तिमत्व आणि आदर्श उदाहरण म्हणजेच अर्थातच साहित्यिक चळवळीतील एक अतिशय व्यासंगी असं व्यक्तिमत्व अभय सर. सर, संसाराचा हा गाडा नेहमी चालत असतो, मात्र या गाड्यामध्ये भांड्याला भांडं जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत त्या गाड्या, असं म्हणतात की त्या संसाराच्या गाड्यामध्ये प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा निर्माण होत नाही. मग तुमचं आणि माईचंही कदाचित या संसाराचा गाडा चालत असताना काही शाब्दिक चकमक उडालीच असेल, किंवा अशा काही आठवणी, कटू आठवणी ज्याला आपण म्हणूया, तर त्या आठवणी काही सांगता येतील का? त्याच्याही काही आठवणी आपल्या आहेत का? नाही, हे खरं आहे की भांडं वाजतं आणि परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, आम्ही दोघांचाही संसार जो झाला तो पती पत्नी म्हणून झाला नाही, आम्ही मित्र म्हणून राहिलो. संपूर्ण आयुष्यामध्ये आम्ही मित्रत्वाच्या भावनेने संसार केला. त्याच्यामुळे वाद झाले म्हणजे मोकळीकपणे आम्ही बोलायचो, सांगायचो. कधी चळवळीमध्येही कुठे चुकत असेल, जसं नागपूरचं एक ऑटोचं आंदोलन आम्ही घेतलं होतं. ऑटोवाल्यांचं फार मोठं आंदोलन त्यावेळेस झालं. त्याही वेळेस नागपुरात अधिवेशन होतं आणि आम्ही पूर्ण अधिवेशनभर नागपुरातले ऑटो बंद ठेवले होते. इतकं प्रचंड ताकदीचं ते आंदोलन झालेलं होतं. तर त्यावेळेस ती म्हणायची, तुम्ही चुकीचं आंदोलन घेता. अशी व्हायची ना ती, की बा आम्ही घेतलेल्या याला सगळंच काही तिच्या मनाप्रमाणे राहायचं नाही, पण तरीही काही गोष्टी तिच्याही अशा राहायच्या की मलाही माझं मन मारून, पण आम्ही त्याचा असं कधी वाजवण्यासाठी त्याचा उपयोग केला नाही. ते वाजेल म्हणून समजून घ्यायचं की नाही आता इथे वाजणार आहे, तर आपण 2 पावलं आपण शांत राहायचं किंवा मागे हटायचं, पण तिला विरोध नाही करायचा. किंवा तिनेही मला कधी असा विरोध केला नाही, चुकीचं आहे तुम्ही तुमचं पाहत बसा, मला पटलं नाही, असं कधी जाणवू दिलं नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये वाद झाले तसे संवादही होते. ते वाद संवादामध्ये आम्ही परिवर्तित करत असू. आणि म्हणून अगदी मोकळेपणे बोलण्याची एक मोकळीक म्हणजे असं एक आपल्या घरांमध्ये ते प्रकर्षाने पाहायला मिळतं की वडील म्हणेल किंवा नवरा म्हणेल तर ते सगळं अंतिम होत असतं. माझ्याकडे असा कुठलाही प्रकार नाही. नवरा, बाप हा असा कुठलाही भाग नाही. आम्ही माझ्या मुलीसोबतही ती माझ्याशी एक मित्र म्हणूनच वागते आणि त्यांना अगदी मोकळीक आहे. कुठं नोकरी करायची असेल, काय करायचं असेल, मी कधी असे बॅन घातले नाही की हे करायचं नाही, तसं करायचं नाही. अशा गोष्टी नकारात्मक कधी मी विचार घ्या माझ्या घरातच नाही तर माझ्या सहवासात जे जे कोणी आले त्या सर्वांना मी संस्कार देण्याचं काम केलं. संस्कार म्हणजे हे नाही हे करायचं नाही, ते करायचं नाही, तर आठवणीने त्या ज्याच्यातून आदर्श निर्माण होतील, एक चांगला व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, कारण व्यक्ती घडेल तर संसार घडेल. अगदी. आणि म्हणून चांगला समाज जर निर्माण करायचा असेल तर त्याच्यावर त्या लादू नका कोणत्याही गोष्टी. मग ती नकारात्मक गोष्ट असेल, हे करू नका, ते करू नका, ह्या सुद्धा गोष्टी नको. बरोबर जर तुम्ही त्या पॉझिटिव्ह सेन्सनी जर लोकांना सांगितल्या तर त्याच्यातून आदर्श हा निर्माण होत असतो. आदर्श हा नुसता लिखाणातून किंवा नाटकातून, सिनेमातून द्यायचा नसतो, तर तो प्रत्यक्ष जीवनात स्वीकारावा लागतो आणि त्याच्यातून मग आदर्श निर्माण होत असतो. राष्ट्रसंतांचं फार मोठं एक त्याच्यावरचं उद्गार आहे, आदर्श न करता जीवन कैसा जगी आदर्श निर्माण. अशा प्रकारे राष्ट्रसंतांची भूमिका होती.
संत महात्म्यांचे असो किंवा अगदी सामान्यातल्या सामान्य माणसातलेही असो, की त्याच्याकडून सुद्धा मोठाले आदर्श निर्माण होत असतात. काही मोठी माणसंच मोठे आदर्श निर्माण करतात असं नाही, तर आदर्श हा सामान्य परिस्थितीतून सुद्धा मोठ्या समाजाला दिशा देणारा आदर्श सुद्धा, समाजाला विचार देणारा आदर्श सुद्धा त्याच्यातून निर्माण होत असतं. आणि म्हणून आज जे आपल्याला दिसतंय समाजामध्ये, त्याचं कारण हे आहे की आदर्श निर्मितीची ही प्रक्रिया थांबलेली आहे. आता संजीवनी आणि माझ्या संसारामध्ये ह्या सामान्य गोष्टी होत्या, लोकांना अतिशय सामान्य वाटतं. मला सुद्धा असं जाणवत नाही की आपण काही मोठं केलं आहे, परंतु मी आणि संजीवनीनी या गोष्टींमध्ये समाजासाठी सुद्धा आम्ही एक फार मोठं आदर्श, एक जोडपं म्हणून, एक परिवार म्हणून आम्ही उभं राहायचा प्रयत्न नेहमी केलेला आहे. हे मला प्रकर्षाने या ठिकाणी सांगू इच्छितो. गौरी मला एकुलती एक कन्या आहे. मला असं कधी वाटलं नाही ना तिला वाटलं की दुसरं मूल घेतलं पाहिजे. आमच्या वेळेस त्यावेळेस परिस्थिती होती, वंशाचा दिवा लावला पाहिजे, वडीलधारी मंडळी सांगायची, परंतु आम्ही म्हटलं नाही, जे काही आहे, जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. आणि त्याच लेकराला स्वतःच्या पायावर, आणि नुसतं स्वतःच्या पायावर नाही तर समाजालाही उभं राहण्याचं त्याच्यामध्ये ताकद, त्याच्यामध्ये बाळकडू आपण देता आले पाहिजे, तरच ते लेकरू आपलं आहे. म्हणजे समाजासाठी आपण करायचं. आता मला सांगा, इतकी मोठी महापुरुष झाली, कुठे त्यांचा वंशज आहे, कुठे काय आहे, तरी त्यांचे विचार चालूच आहेत, जिवंत आहे. आज ती महापुरुष आज जिवंत आहेत. आणि ज्यांचे लेकरं बाळ झाले, 8-8, 10-10 लेकरं बाळ झाले, त्यांचा कुठे पता लागत नाही आपल्याला, इतिहासातही त्यांची नावं सापडत नाही. असे अनेक लोक आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने हे जे आदर्श वागण्याचा आहे, हा स्वतःपासून, स्वतःची प्रक्रिया आहे, स्वतःपासून तो विचार प्रत्येकाने दिला पाहिजे, तरच आपण म्हणू की हे आता फाटलेलं आभाळ शिवणं शक्य होईल असं मला वाटतं. त्या ह्याच्यातून आम्ही दोघांनी, आमच्या परिवाराने, आमच्या मित्रमंडळींनी, हे सगळे आदर्शवादी जीवन जगणारे एका फळीतले आम्ही सहकारी आहोत म्हणून टिकून शकलो. आज आम्ही काही देऊ शकत नाही, प्रेम विश्वास याशिवाय आम्ही काय देऊ शकतो, परंतु हे आज ते सुद्धा सापडत नाही. ते सुद्धा विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रसंग आज समाजामध्ये अनेकांसमोर असतो. तर आम्ही मात्र ते जे कमावलं आहे ते आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सानिध्यामधून, विचारांमधून, जामवंतराव धोटेंसारखं एक मोठं नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. त्यांनी सुद्धा आम्हाला लायसन्स परमिट घ्यायचं सांगितलं नाही किंवा तसं काही आम्हाला ट्रेनिंग मिळालं नाही. आणि म्हणून इतक्या मोठ्या चळवळीतला, इतक्या मोठ्या उंचावर जाऊन सुद्धा, ज्या चळवळीतून या देशाचे पंतप्रधान घडले, संपलेले पंतप्रधान भाऊ जामवंतरावांनी निर्माण केले, इतकं मोठं काम करून सुद्धा आज आमचे अनेक सहकारी जसे होते तसेच आहे. आम्ही जमिनीवर होतो, जमिनीवरच आहोत. नक्कीच. खरं तर तुमचा आणि माईचा हा जो काही काळ होता, किंवा प्रामुख्याने आपण थोडंसं भारताचा पाठीमागचा इतिहास पाहिला, तर त्या इतिहासकालीन काळामध्ये स्त्रीचं जे काही मर्यादेचं क्षेत्र होते ते 4 भिंतीच्या आतमध्ये होतं. आपण भारतीय समाज रूढी परंपरेचं अगदी आज्ञेने तो पालन करतो त्याला, आणि त्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. माईचाही हा थोडासा पूर्वा काळ जर का आपण पाहिला, तर माईने आपल्याला काही बालपणीच्या आठवणी सांगितलेल्या आहेत का, की त्यांचं बालपण नेमकं कसं गेलं, तर त्याला काही आपल्याला या ठिकाणी उजाळा देता येईल का बालपणीच्या? बालपण तर का आमच्या म्हणजे मामे बहीण असल्यामुळे आमचं जाणं येणं सदैव राहायचं. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्या आमच्याकडे यायच्या, आम्ही कधी त्यांच्याकडे जायचो. अशा अनेक लहानपणच्या गोष्टी आहेत. ती अतिशय सालस होती. म्हणजे तिला मस्ती हा जो प्रकार आहे, लहानपणी जसं आपण एक ओबिडियंट, म्हणजे घरी सायंकाळच्या, आता संध्याकाळ झाली तर रामरक्षा वगैरे म्हणणं, आणि अतिशय काय म्हणता येईल डिसिप्लिन एका वातावरणामधून त्यांचं पूर्ण बालपण गेलेलं आहे. आणि त्यांच्यावरही म्हणजे खोटं बोलणं हा तिच्या स्वभावात नव्हता. जे काय असेल, ती चुकलंही असेल तर ती स्पष्टपणे सांगायची, अहो आज माझ्याकडनं असं असं झालं, किंवा जे काय असेल तर त्या गोष्टी त्या मोकळेपणे ती शेअर करायची. लपवून असं काही माझ्यापासून लपवून
तिने संसार पुढे नेला असं कधीही झालेलं नाही. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट मी त्याला म्हणेल, तो स्वभावाचा हे होता, माझ्याही स्वभावाचा तो एक वाईट गुण असेल किंवा चांगला असेल, तर परिस्थिती वाईट चांगला त्याच्यावर डिपेंड करते. परंतु तिने मला कधीही तुमचे पैसे किती येतात, पगार किती येतो, कुठे जातो आणि बँक कुठल्या बँकमध्ये तुमची खाती आहेत, आणि मीही तिला कधी ह्या गोष्टी विचारल्या नाही. आम्ही दोघांनी नाही विचारले. वास्तविक कलहाचं जे कारण असतं कुटुंबामध्ये, तर ते पैसा असतं. पैसा पगार देत नाही, मुलं बाळ पैसे देत नाही म्हणून कुटुंबामध्ये भांडणं होतात, वाद होतात. परंतु आमचा संसार हा या वादाच्या चक्रामध्ये कधीच सापडला नाही, अर्थकारणामध्ये कधीच सापडला नाही. आणि अतिशय सालसपणे तिने ज्या गोष्टी करायला पाहिजे, कोणी माझ्याकडे पाहुणे आले, नातेवाईक आले, त्यांचं जे मान सन्मान करायला पाहिजे, तो ती स्वतः जाऊन मार्केटमध्ये जाऊन ती करून सामान खरेदी करेल, हे करेल आणि ती येऊन करून घ्यायची. प्रत्येकाला खाण्यापिण्यासोबत त्यांचं मान सन्मान सुद्धा सांभाळणे ही जबाबदारी तिने अतिशय प्रामाणिकपणे सांभाळलेली होती. आणि एक डिसिप्लिन, सालस आणि स्टुडियस अभ्यास हा म्हणजे लग्नानंतर तिने MA केलं, ती मेरिट आली नागपूर विद्यापीठामध्ये, आणि तिला असं वाटत होतं की आपण प्राध्यापक व्हावं. तिची फार इच्छा होती. काही महिने तिने नागपूरच्या LED कॉलेजमध्ये ते काय म्हणतात ते काम केलं सुद्धा. परंतु नंतर गौरीचे डिलिव्हरीमुळे तिला ते सोडावं लागलं. पण नंतर तिला सेंट्रल गव्हर्नमेंटची AG ऑफिसमधली नोकरी मिळाली आणि तो जॉब ट्रान्सफरेबल नव्हता म्हणून तिने तो जॉब स्वीकारला. गौरीच्याकडे पूर्ण आपल्याला लक्ष देता येईल, म्हणजे आपल्या मुलावर आपल्याला लक्ष ठेवता येईल. ट्रान्सफरेबल जॉबमध्ये पुष्कशी हे होऊन जाते, ट्रान्सफर झाली की शिक्षण वगैरे मुलांचे असं मागे पडतात. परंतु तो जॉब असल्यामुळे तिने तो स्वीकारला. परंतु गौरी जेव्हा प्राध्यापिका झाली तर खऱ्या अर्थाने तिचा आनंद गगनात मावेनासा होता. तिला असं वाटत होतं की हा जॉब मलाच मिळालेला आहे. आणि गौरीच्या पूर्ण पाठीमागे ती ताकदीनिशी होती. म्हणजे आज जे काही गौरीचं व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर माझ्यापेक्षा तिच्या आईचं स्वागती आहे, संस्कार आहे, आणि ते तिने सांभाळलं. पूर्ण कुटुंब, माझा परिवार, माझी मुलगी, हे सगळं तिने स्वतःच्या ताकदीवर सगळा हा गाडा सांभाळणं, उभं करण्याचा पूर्ण ताकदीनिशी तिने प्रयत्न केला होता. आणि कुठेही किंतु परंतु न करता आज गौरी इथे जेव्हा आली औरंगाबादला तर मला काळजी पडली. कारण माझं पूर्ण आयुष्य नोकरी करत असताना मी नागपूर कधी सोडलं नाही. आणि त्याच्यावर मला असं वाटायचं की आता गौरी इतके दूर गेली औरंगाबादला, तर कसं होईल तिचं, काय होईल, कुठे राहते, काय राहते. मी धोंडे सरांनाही त्यांना फोन करून सांगितलं होतं, सर गौरी तिथे आहे, म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका बरं, मी आहे, मी लक्ष घाली. तर असा पूर्ण ताकद तिची माणसं घडवण्यामध्ये, हा परिवार घडवण्यामध्ये, आम्हालाही घडवण्यामध्ये तिचं फार मोठं योगदान राहिलं. त्याच्यामुळे आज आम्ही काही समाजाला देऊ शकलो असं, आम्ही काही खूप काही दिलं नाही असं वाटत नाही आम्ही काही केलं. परंतु जे काही केलं आहे ते ताकदीनिशी जे केलं आहे, आमची पूर्ण ताकद आम्ही त्या ठिकाणी ओतलेली आहे. आणि ते करण्याची ताकद मला संजीवनी तिच्यामुळे मिळालेली आहे असं मला वाटतं. अगदी आता आपण शेवटच्याच प्रश्नाकडे जाऊया. माईचं व्यक्तिमत्वाचा बऱ्याच आठवणीला आपण या ठिकाणी उलगडा केलेला आहे. मला या ठिकाणी सांगायचंय की माई या जगातून गेल्या वर्षी ते निघून गेल्या आणि माईच्या आठवणींना उजाळा देत देत आता वर्ष होत आले. आणि त्याच निमित्ताने आपण अभय सरांकडून माईच्या या आठवणींना या ठिकाणी उजाळा देतोय. तर काय सांगाल, माईचं आजारपण, त्यानंतर माई आता आपल्यात निघून गेल्यात, पण काही आपणच म्हणालात की व्यक्ती जरी निघून गेली तर ती व्यक्ती विचाराने आणि आठवणीने कायम आपल्या सोबत असते, कायम ती आपल्याला प्रेरणा देत असते, त्या आपल्याला स्मरणात असतात. त्यांच्या आठवणींना घेऊन आपण आपलं उर्वरित आयुष्य जगत असतो. तर या आठवणींना आता आपण कशा पद्धतीने पेलताय आणि माईची कशा पद्धतीने कमतरता आता तुम्हाला जाणवते,
तर याबद्दलचं विश्लेषण आता तिचं आपण करायचं. जाणं हे तर म्हणजे काय ते ऍक्सिडेंटली नव्हतं, पण मी असं म्हणेल की तिला 2 जुलैला 2022ला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर ती जी हॉस्पिटलाइज झाली, तर हॉस्पिटल हेच तिचं निवास बनलेलं होतं आणि 2 दिवस राहायची, परत ती हॉस्पिटलला जायची, तब्येत खराब व्हायची, तिला कधी खाल्लेलं पचायचं नाही, शेवटी तर असं आलं की तिला साधं पाणीसुद्धा पचायचं नाही, औषधंसुद्धा तिला लागू व्हायची नाही. तर असा 6-7 महिन्याचा काळ गेला. परंतु मला असं वाटतं ते संजीवनी जर पहिल्याच झपाट्यात निघून गेली असती आमच्या हातून, तर आम्ही ते सहन करू शकलो नसतो. तो झटका इतका तीव्र राहिला असता मला आणि गौरीला सुद्धा. एक असं वाटतं की जी काही शक्ती या जगात आहे, त्याला देव म्हणा, ईश्वर म्हणा, परमेश्वर म्हणा, त्यांनी सुद्धा एक नियोजन असं केलं असावं की संजीवनीचं एकदम जाणं हे सहन करू शकणार नाही आणि म्हणून तो एक वियोग तिला हॉस्पिटलाइज करायचा, म्हणजे आमच्या कुटुंबापासून दूर राहायची आणि थोडंसं विसरल्यासारखं व्हावं यांना. घरात राहिला तर सदैव ते आठवणीत राहतील आणि ते पेलू शकणार नाही. विधात्याची जी काही लीला असेल, तर पण तरी सुद्धा तिचं दुःख राहायचं, कारण असं वाटायचं की घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हिने कधी उपाशी पाठवलं नाही आणि आज ह्या बाईच्या पोटात अन्नाचं कण राहत नाही, तर ते दुःख राहायचं, तिला उपाशी राहावं लागायचं. घरी आम्ही सुद्धा कोणाला जेवण जात नव्हतं, काहीतरी ढकलायचं म्हणून ढकलत होतो, खायची इच्छा होत नव्हती. सगळं म्हणजे गौरी असेल, मी असेल, माझे मित्र या ठिकाणी होते, ऋषी मोहन, रमेश वैद्य, अशी बरीच मंडळी त्या आजारामध्ये यायची, माझ्या बहिणी, नातेवाईक आले, अशा ह्या सगळ्या. तर त्यांना सुद्धा इच्छा होत नव्हती, घरामध्ये अन्नावरची सगळ्यांची आमची इच्छा तुटलेली होती. परंतु संजीवनीचं जाणं हे प्रत्येकाला, म्हणजे आम्ही जरी तयार असलो की तिची क्रिटिकल कंडिशन व्हायची, पण तिने शेवटी म्हटलं, ती याही घरी जेव्हा आली 6 जानेवारीला शेवटची ती इथे आली, तरी त्या मागच्या खोलीत गौरीला ती म्हणाली, बाबू अब मेरा खेळ खतम हो गया है. म्हणजे तिला ती आभास तिला सदैव तिला असं वाटत होतं की आता आपण काही जगत नाही. आणि ती नंतर अशी रडायची सुरुवातीला, पण नंतर मग तिने सावरलं आणि ती दाखवायची की आनंदाने राहायचा प्रयत्न करायची, हसायची, कुणी आलं गेलं तर त्याच्याशी हसत बोलायची. या ठिकाणी अनेक लोक तिला भेटून गेले 2-3 दिवसामध्ये. तर पण मला ते कळत होतं की ही आता दाखवण्यासाठी की मी खूप खुश आहे, आनंदी आहे आणि ही असा प्रयत्न आपल्याला लोकांना दाखवण्यासाठी करत आहे, मला ते जाणवायचं. 26 जानेवारीला तिने म्हटलं की मला नागपूरला न्या, मला इथे राहायचं नाही आणि मला नागपूरला कसंही करा, पण नागपूरला न्या. तर तिची ती शेवटची इच्छा प्रमाण मानून गौरी ताई इथे आल्या होत्या फ्लॅग होस्टिंगसाठी आणि मी हॉस्पिटलला गेलो होतो. मी डिस्चार्ज वगैरे घेतला, नंतर गौरी ताईला फोन करून सांगितलं, बाबू डिस्चार्ज घेतलेला आहे आणि नागपूरला न्यायचं, तू तयारी कर सगळी, नागपूरला जायची. म्हणून आम्ही नागपूरला गेलो. गौरीताईच्या मैत्रीण होत्या, आमच्या भारतीताई गवई होत्या, रेखा तिवारी म्हणून आहे, ह्या एका शब्दावर काका आम्ही येतो सोबत, आणि त्या सोबत आल्या, नागपूरला पोहोचलो, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु 26 आणि 27 म्हणजे एक मिरॅकल म्हणता येईल, किंवा दिवा विसताना जसा फडफडतो तो अधिक ताकदवान होतो, प्रकाशमान होतो, तसं संजूचं ती विसरून गेली. 26 जानेवारीला तिला असं उठवून बसवावं लागायचं. हॉस्पिटलच्या बाहेर आम्ही काढलं तर अशी बसू शकत नव्हती, उठू शकत नव्हती. तर त्या संजीवनीची जेव्हा आम्ही पोहोचलो, तर ती पायी चालत गेली त्यांच्या वडिलांच्या घरी, माहेरी. ही ताकद, एनर्जी. आणि ती 26 जानेवारीला म्हटलं की मला आता काही वॉमिटिंग नाही, काही नाही, आणि आईला सांगितलं, आई मला चटक फटक काहीतरी खायला कर, आमच्या सासूबाईंना, मामींना. तर त्यांनी ते करून दिलं. 27लाच हॉस्पिटल झालं
अनेक लोक तिला भेटायला आले, ज्यांना कळलं माझ्या मित्रांमधून लागोलाग निरोप गेले. तर हॉस्पिटलमध्ये 5-50 लोक सहकुटुंब सगळी गर्दी त्या ठिकाणी झाली होती तिला भेटायसाठी. तिची बालमैत्रीण, ऑफिसची मैत्रीण सुद्धा भेटली. असे चांगलं एक चमत्कार वाटावं अशी तिची तब्येत ह्या 1-2 दिवसात झाली. डॉक्टरांनी सांगितलं की यांना काही नाही, यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे. तिथे सोनोग्राफी केली, सगळ्या गोष्टी केल्या, सगळं नॉर्मल होतं. आणि म्हणून त्यांनी ॲडमिट केलं नाही. नागपुरातले अतिशय जुने आणि प्रसिद्ध असे डॉक्टर देशपांडे म्हणून हार्टचे, तर त्यांनी सांगितलं ते यांना घेऊन जा, सगळं ठीक आहे, ओके आहे. औषधं दिली. 27ला घरी आल्या. 28-27च्या रात्री ती म्हणाली, तेव्हा आता तुम्ही परत जा, गौरीच्या खूप सुट्ट्या झाल्या, तुम्ही खूप त्रास सहन केला, आता बघा माझी तब्येत चांगली होत आहे, मी आता रिकवर होते, मला 26पासून उलटी नाही, मळमळ नाही, आणि मी खात आहे, जेवत आहे, तर बाहेरही पडत नाही आहे. तर आपल्यावरचं संकट टळलं असं तिने मला सांगितलं आणि आम्हाला आग्रह केला, तुम्ही जा आता, काय माझं ऐका. आणि 2 फरवरीला रिव्ह्यू होतं, तर 2 तारखेला सुद्धा तुम्ही येऊ नका, मी चाललं जाईल. भाऊजी आहेत, अनेक लोक इथे आहेत, तुमचे मित्रमंडळ आहे, आणि दवाखाने जवळ हाकेच्या अंतरावर आहे, तर काळजी करू नका. 28 तारखेला आम्ही सकाळी निघालो. ती बाहेर आली स्वतः चालत, आणि बाहेर आली, तिथे पायरी होती, पायरीवर बसली. माझं लक्ष गेलं, त्या ड्रायव्हरला बोलवलं तिने. ती ओळखीची होती, तिच्या हॉस्पिटलमध्ये थांबायचा तो पोरगा योगेश म्हणून. तर योगेशला म्हणे, पहा सांभाळून जा, सगळ्या सूचना दिल्या, आणि समृद्धीने जाताना घरामध्ये काही नसेल तर सगळं घेऊन जा, असं सगळं सांगितलं. आणि मग मी तिच्याजवळ, संजू काय बराच वेळ झाला, काय बोलते तू? म्हणे मी योगेशला सगळं सांगितलं, म्हणे असं कसं. बरं म्हटलं. आणि तिच्या डोक्यावर एक टप्पू मारला, का मला मनातून माझं एक अंतर्मन मला बेचैन करत होतं, पण मला बोलता येत नव्हतं, कोणाला सांगता येत नव्हतं. माझं अंतर्मन, आम्ही त्या टप्पू मारला आणि म्हटलं, पहा संजू, मग बरं तू गडबड करशील म्हटलं. तर तिने मला थम्सअप केला. नाही म्हणे, मी आता मजबूत आहे, तर सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही जा. हा. आणि पहा, आम्ही 2 जुलैपासून सतत, गौरीताई असेल, मी असेल, किंवा डॉक्टर असतील बेदर्गे सर, सर्व तिच्या पाठीमागे सावलीसारखे राहणार. आम्ही तिचा जेव्हा अंतिम प्रवासासाठी ती निघाली, तेव्हा आम्ही तिथे कुठेही नव्हतो. 6:30ला याच असाच तिचा फोन आला मला, 28 जानेवारीला. चांगली बोलली ती. आणि मला विचारलं, काय करता? म्हटलं, मी धोंडे सरांचं भाषण ऐकतो, आज 28 जानेवारी आहे. थोडीशी ती भावनात्मक झाली आणि भावनिक झाली. म्हणे, पहा, माझ्यामुळे तुम्हाला कुठे जाता येत नाही, भाग घेता येत नाही आहे, तर आता मात्र मी लवकर बरी होईल आणि तुम्ही आता सगळं परत आपल्या जोमाने कामाला लागा. आणि काही सूचनाही केल्या तिने, जय शिवा घेतला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि 7:30ला तिचं देहावसन झालं. म्हणजे अर्ध्या तासात मी तिला म्हटलंही, संजू, सकाळी तू निरोप देताना तुझा जो आवाज होता, आवाजात जी ऊर्जा होती, ती ऊर्जा नाही आहे, थकलेला आवाज आहे तुझा. हो म्हणे, आता इतके बरेच लोक आले दिवसभरचे, तर बोलायचं नाही का? मी तिला शेवटच्या सूचना केल्या. म्हटलं, पहा, लोक संजीवनी कल्लावरला भेटायला नाही येत आहे, लोक पेशंटला भेटायला येत आहे, आणि म्हणून तुम्ही त्यांना सांगायचं हात जोडून, मला डॉक्टरांनी मना केला आहे, बोलू नका म्हणून. तर ती हो म्हणे, आता मी फोन बंद करते. आणि हे तिचं माझं शेवटचं संभाषण संजीवनीचं आणि माझं. आणि नंतर काही ती आलीच नाही, सापडलीच नाही. परंतु तिच्या काही आठवणी अशा, म्हणजे आठवणी पुष्कळ आहे, परंतु काही आठवणी म्हणजे बाबासाहेबांबद्दल तिने कविता लिहिली. आणि बाबासाहेबांचा 6 डिसेंबर 22 इथे मला प्रत्यक्ष, आम्ही तिथे जायचोच, पण त्या दिवशी थांबायला लावलं मला. ती बुद्धवंदना झाली, त्याच्यामध्ये सहभागी झाली ती. आणि आमच्या इकडे असं ऑर्थोडॉक्सपणा नाही आहे की, म्हणजे कुठे दर्गा असेल तर आम्ही दर्ग्यामध्ये सुद्धा माथा टेकवतो, आम्ही चर्चमध्येही गेलेलो आहे. आम्ही अशा, म्हणजे असं इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, हे करू नका, असा काही हा तिच्यात आणि माझ्यातही नव्हतं. समविचाराची ही असल्यामुळे ती ट्यून जमली आमच्या दोघांच्या आयुष्याची. तर हा संपूर्ण अशा गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, परंतु ह्या शेवटचा जातानाचा प्रसंग ती मात्र इतका प्लिझंट करून गेली. म्हणजे एक ते समाधान आम्हाला आहे की जाताना तिने
खाण्यापिण्याची इच्छा तिच्या पूर्ण करून घेतल्या. खाऊन पिऊन बिलकुल मनसोक्त आई तिच्या आईला ते करायला लावलं 2-2.5-3 दिवसात. अनेक लोकांच्या तिच्या गाठीभेटी झाल्या. म्हणजे ते एक समाधान तिला होतं की माझी मैत्रिणी नव्हत्या मिळत, नातेवाईक नव्हते दिसत. तर ते एक समाधान तिला लाभलं. आणि जाताना तिच्या चेहऱ्यावर कुठेही दुःखाचा लवलेश नव्हता. म्हणजे ती चेहरा आणि तिचं शेवटचं दर्शन पाहिलं तर एकदम शांत, बिलकुल कुठं दुःखाचा लवलेश नाही. आणि बोलत बोलत गेल्या. जसं मी बोलत आहे तसे त्यांच्या आईसोबत त्या बोलत होत्या. गौरीच्या लहानपणच्या गोष्टी, विनोदी गोष्टी किती खोडकर होती त्या सांगत होत्या त्यांच्या आईला. तर असा, आणि कधी गेला जीव हे सुद्धा कळलं नाही की माझी छाती दुखत आहे, मला त्रास होत आहे, मला काहीच नाही. अगदी खाऊन पिऊन आनंदाने तिने जगाचा निरोप घेतला. हे एक समाधान आम्हाला आहे. आम्ही जरी त्या ठिकाणी नव्हतो, ते दुःख आहे, त्या वेदना आहे की इतक्या सगळ्या संकटांमधून ती बाहेर निघाली. परंतु चांगली असताना ती निघून गेली. म्हणजे चालता बोलता ती गेली. जेव्हा की इथे असं वाटत होतं की क्रिटिकल स्टेजवर राहायची, डॉक्टरही म्हणजे सांगू शकत नव्हते तेव्हा बाबा आता ते आहे. पण त्याच्यावरनं ती बाहेर निघाली होती. आणि अगदी म्हणजे अनेकांना विश्वास नव्हता बसत. माझे भाचे, माझ्या बहिणी तिला भेटून गेल्या आणि जेव्हा निरोप गेला ते घरी पोचायचे होते की संजू गेली, कोणाचाच विश्वास बसत नव्हता. मलाही निरोप आला, फोन आला की सॅड न्यूज आहे. सॅड न्यूज आहे म्हटल्यावर कळायला पाहिजे होतं काय होतं. पण ते डोक्यातून विषयच गेले होते 2 दिवसातलं तिचं दर्शन पाहून, ती ज्या पद्धतीने रिकवर होत होती. आणि हे सगळं, तर हा असा सगळा चकमा जिला म्हणता येईल, गुगली मारून गेली ती. परंतु मला एक सेन्स माझा सांगत होता की गडबड होत आहे. आणि मी जेव्हा आम्ही सकाळी निघालो, दुपारी पोहोचलो आणि रात्री जशी बातमी आली 8 वाजता, तर रात्री जेव्हा निघालो तर माझ्याजवळ तिच्या आठवणींचं सगळं, म्हणजे ते काय मीच तयार केलं होतं पोर्ट्रेट, तिचे वेगवेगळे फोटो हे ते. आणि मी माझ्या सोशल मीडियाच्या प्रमुखाला पाठवून दिले. त्यांनी पोस्ट बनवल्या आणि टाकल्या. तर लोकांनी आश्चर्य वाटत गेली नाही, हे सगळं कसं काय पूर्ण, कारण ते माझ्या डोक्यात होतं. ते फोटो तिचे सगळे म्हणजे तयार होते माझं. फक्त मी वाट पाहत होतो दुःखद समाचार कधी येत. माझा सेन्स मला ग्वाही देत होता की ही काहीतरी गडबड करत आहे. ती दाखवून राहिली, तिने केलीच. तिने जाताना कोणालाच असं जाणवू दिलं नाही. पण मला ते तिच्या सहवासामुळे असे मला ते जाणवत होतं. असा हा तिचा सगळा प्रवास राहिलेला आहे. तर तिच्या आठवणी फोटोजेनिक काही राहिल्या फोटोमध्ये. ते आजकाल तुमचं व्हॉट्सअप वगैरे असल्यामुळे आमच्या भाच्यांनी, बहिणींनी काढलेले वेगवेगळ्या ठिकाणावरचे ते फोटो सापडले मला, ते आहेत तिच्या. परंतु आम्ही काही असं प्रसंगामध्ये घरी काही कार्यक्रम आहे तर फोटोग्राफर बोलवला. लग्नाचे फोटो नाहीत तिच्या, म्हणजे नव्हतेच आमच्याजवळ. असं सगळा हा प्रवास राहिला. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक तेवढा एक परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे किंवा त्या शक्तीचे आभार मानले पाहिजे की मला समजून घेणारा आणि माझ्या सुखदुःखात शाब्दिक नाही तर बिलकुल तन मन धनाने, ज्याला म्हणता येईल, संपूर्ण माझं जे काही ओझं आहे ते ओझं, कारण ते मला आता जाणवतं ना. आता मी काही तेवढा गौरीताईच्या किंवा ह्या संसाराच्या याच्यात मी एवढा इन्व्हॉल्व नाही होऊ शकत. परंतु मला मी ते पुढे नेण्याचं जे संसारिक म्हणतो तर ते मलाही अवघड होत आहे. पण तिने ते पूर्ण काम, सामाजिक काम, चळवळीतलं काम, कुठलाही काय म्हणता येईल राग लोभ न म्हणजे दाखवता आम्ही आहोत. आम्हाला अशाही संधी आल्या नाही असं नाही राजकीय दृष्टी, परंतु आमच्यावर ते संस्कार झाले नव्हते आणि त्याच्यामुळे परमिट लायसन हे ते सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तो मार्गाने आमच्यातले अनेक सहकारी, कुणीही सहकारी आमच्यातला त्या मार्गाने गेला नाही. तर त्याचा अभिमानी आहे. एका दलदलीमध्ये राहून एक चांगलं देण्याचं काम आपण समाजाला केलंय, हे ते समाधान आहे. आणि कुटुंबाने मध्ये त्यांचं फार मोठं योगदान ठेवलं. नाहीतर बायका मुलं मग टोचन मारत असतात, इतके करतात तुम्ही काय करता. तर तसा भागच नव्हता. ते बोलण्याची हिंमत सुद्धा त्यांची झाली नसती
आणि म्हणून त्याचे आभार. इतकं सगळं आदर्शवादी जीवन आम्ही जगू शकलो आणि त्याच्यातून काही निर्माण झालं असेल तर ते करू शकलो आम्ही. अगदी बरोबर सर. खरं तर हे बंद रेशमाचे या बंधातला एक धागा मात्र जाऊन वर्ष झालं आहे आणि त्याच्या आठवणी जेव्हा सर सांगतायत नक्कीच आमच्यासुद्धा मन भरून आलेत. आमच्याही डोळ्याला या ठिकाणी ओलसर झाल्याचं पाहायला मिळतं. कारण काही व्यक्ती हे असे असतात की ते आयुष्यामध्ये इतकं कार्य करतात मात्र ते व्यक्तिमत्व कधीही प्रसिद्धीसाठी पुढे येत नाही. अशाचपैकी आपण माईविषयी म्हणजेच संजीवनी अभय कल्लावार यांच्याविषयी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा या ठिकाणी घेतला. खरं तर माईची एक प्रतिमा या ठिकाणी टेबलवर आहे, ती मी तुम्हाला थोडंसं झूम करून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माई एक अतिशय अष्टपैलू, बहुआयामी आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. तर माईंना खरंच वर्ष झाले. माईंना मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी सरांनी आपला अमूल्य असा वेळ देऊन ज्या काही आठवणी माईच्या या ठिकाणी सांगितल्यात त्याबद्दल सर आम्ही आपणास आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय.